नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण लहान मुलांना आवडतील असे चॉको कुकीजची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 25 ग्रॅम बटर घेतले आहे. बटर मी रूम टेम्परेचरवरचे घेतले आहे. आता आपण हे बटर चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत. 10 मिनटं बटर चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1/3 कप पिठी साखर टाकून घेणार आहोत. आता आपण हे बटर व पिठी साखर 10 मिनिटं चांगल्या प्रकारे फेटून घेऊ. दहा मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये बटर व पिठी साखर फेटून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा कप गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून कोको पावडर टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये 1/3 कप दूध टाकून घेणार आहोत. दूध टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले कुकीजसाठी लागणारे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण याचे कुकीज बनविण्यास घेऊ. येथे मी गोल आकारामध्ये छोटे छोटे कुकीज बनवून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये कुकीज बनवू शकतात. येथे मी केक टीनमध्ये बटर पेपर ठेवून घेतला आहे. आता आपण त्यामध्ये बनवून घेतलेले कुकीज ठेवून घेऊ. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण पिठाचे कुकीज बनवून घेऊ. आता आपले संपूर्ण पिठाचे कुकीज बनवून तयार आहेत. आता इथे मी ओव्हनला 5 मिनिटांसाठी 180 डिग्रीवर प्रीहीट करून घेतले आहे. आता आपण बनवून घेतलेले कुकीज ओव्हनमध्ये ठेवून घेऊ. 180 डिग्री सेल्सिअसवर आपण 15 मिनिटं कुकीज बेक करून घेणार आहोत. त्याचबरोबर मी कढईला सुद्धा 5 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतले आहे. आता आपण बनवून घेतलेले कुकीज कढईमध्ये 20 मिनिटांसाठी ठेवून देऊ. 15 मिनिटांनंतर आता आपले कुकीज बनवून तयार आहे. त्याचबरोबर आपण कढईत बनवून घेतलेले कुकीजसुद्धा बनवून तयार आहे. आता इथे आपण बनवून घेतलेले कुकीज एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता इथे मी गाळणीमध्ये पिठी साखर टाकून घेत आहे व ही पिठी साखर कुकीजवर टाकून घेत आहे. आता आपण संपूर्ण कुकीजला पिठी साखर चांगल्या प्रकारे कोट करून घेऊ. आता आपले गव्हाच्या पिठापासून तयार होणारे पौष्टिक असे चॉको कुकीज बनवून तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.